नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला जो PIQ ॲनालिसिसचा महासंग्राम सुरू आहे त्याच्यामध्ये आपण कालच्या लेक्चरमध्ये कंडिशन सेंटेन्सचा पहिला पार्ट बघितला. आज त्याच सेक्शनचा दुसरा पार्ट आहे आणि ग्रामरचा PIQ ॲनालिसिसचा हा 10 नंबरचा पार्ट आहे. राईट. ओके, तर चला बघूया आजचे क्वेश्चन्स. तर मित्रो, see the question. Which of the following sentence is are correct? म्हणजे फॉलोइंग सेंटेन्स मधलं कोणतं सेंटेन्स हे बरोबर आहे. म्हणजे काही सेंटेन्स तिथे दिलेले आहेत आणि कधी आला होता प्रश्न आला होता मित्र हा राज्यसेवा 2019 ला. राज्यसेवा 2019 ला आलेला प्रश्न आहे. पहिला प्रश्न वाचूया, सेंटेन्स स्टेटमेंट वाचू द्या. If we had found him earlier, we have to. हे साईडला करून घेतो म्हणजे तुम्हाला दिसायला इश्यू नाही. अरे ओके, डन. सो आता काय करायचं, तुम्हाला मी सांगितलेलं आहे एक गोष्ट की कंडिशन सेंटेन्समध्ये वर्बवर फोकस करायचा. आता इथे वर्ब बघा, हॅड फाउंड, बरोबर. म्हणजे काय आहे, पास्ट परफेक्ट टेन्स. राईट. जर पास्ट परफेक्ट टेन्स आहे तर इकडे येणारं कंडिशन सेंटेन्स दुसरं मॉडेलचं पास्ट परफेक्ट येईल. म्हणजे काय, वुड, शुड, कुड, हॅव प्लस V3 पाहिजे. हा आहे का, नाही आहे. हा सिंपल टेन्स आहे. आणि तुम्हाला सांगितली एक गोष्ट पहिल्या लेक्चरमध्ये सांगितली की दोन्ही टेन्समध्ये येत नाही. तर इथे हॅड आहे, इथे पण हॅव आहे, तिथेच बाद होतोय. हा इथे मॉडेल दिसत नाही तुम्हाला, म्हणून मॉडेल तिथे दिसत नाही, तिकडे मॉडेल ऑक्झरीज, म्हणून इकडे हा बाद होतो. चुकलेला आहे. राईट. इफ वी हॅड फाउंड हिम इन अर्लियर वी माइट सेव्ड हिज लाईफ. आता इथे बघ, इफ वी हॅड फाउंड हिम इन अर्लियर वी माइट सेव्ड. हा इथे काय झालं, इथे 100% इथे माइट हॅव पाहिजे, इथे एडिट करताना ते राहिलेलं आहे, म्हणून इथे हॅव कन्सिडर करा. आता हे पास्ट परफेक्ट आहे, तर मी तुम्हाला म्हटलं वुड, कुड, शुड, माइट, हॅव प्लस V3 पाहिजे. मग इथे माइट आला आणि हॅव प्लस V3 पण आहे, म्हणजेच हे तुमचं बरोबर आहे. इकडे मॉडेल आहे. राईट. इकडे बघा, इफ वी हॅव फाउंड हिम अर्लियर. आता हे प्रेझेंट परफेक्ट आहे, तर प्रेझेंट परफेक्टचंच मॉडेल इथे पाहिजे. इथे प्रेझेंट परफेक्टचंच मॉडेल पाहिजे. तर इथे काय आहे, इथे माइट, इथे काय केलं आहे, इथे हे बरोबर आहे पण हे चुकलेलं आहे, इथे चुकलेलं आहे. राईट. म्हणून ते एरर आहे. इफ विल फाइंड हिम अर्लियर वी मे हॅव सेव्ड लाईफ. आता इथे बघा, इथे काय चुकलेलं आहे, इथेही मॉडेल आहे आणि इथेही मॉडेल आहेत, म्हणून हे चुकलेलं आहे. म्हणून फक्त 2 नंबरचा ऑप्शन हा बरोबर आहे. कधी सहज मार्क देऊन जाणारा प्रश्न होता. मित्रो, लॉजिक लावायचा, व्यवस्थित लावायचा. तो जर तुमची जर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल, तुम्हाला कन्सेप्ट कळाली असेल, तर तुम्हाला उत्तरपर्यंत बरोबर पोहोचता येतं. लक्ष द्यायचं की एकाकडे टेन्स पाहिजे, दुसरीकडे मॉडेल पाहिजे. जेव्हा तुम्हाला दोघीकडे मॉडेल सापडतील तेव्हा ती कट करून टाकायचं. राईट. त्यानंतर दुसरी टिक लावायची की ज्या टेन्समध्ये सेंटेन्स आहे त्याच टेन्सचं मॉडेल असलं पाहिजे. म्हणून हे पास्ट परफेक्ट होतं, पास्ट परफेक्टचं मॉडेल इथे बरोबर आहे. हे पास्ट परफेक्ट इथे हॅव पाहिजे होतं. राईट. आणि इथे सेव्ड पाहिजे होतं, हे चुकलेलं होतं, म्हणून ते गेलं. तर 2 नंबरचं ऑप्शन हे बरोबर आहे. राईट. तर अशा प्रकारे आपण उत्तरपर्यंत सहज पोहोचू शकतो जर आपली कन्सेप्ट क्लिअर असेल या कंडिशन सेंटेन्सची. राईट. चला पुढे जाऊया. तर पुढचं सेंटेन्स बघा, अनलेस इट विल रेन आय विल नॉट पिक अप यू ॲट 6. राईट. आता कंबाईन 2000 ग्रुप C 19ला आलेला प्रश्न आहे. 2019ला प्रश्न आलेला होता हा. राईट. आता चूज करेक्ट सेंटेन्स, म्हणजे हे 2 सेंटेन्स दिले, यापैकी सेंटेन्स करेक्ट कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. अनलेस इट विल रेन आय विल नॉट पिक अप यू ॲट 6. आता इथे तर चुकलंच आहे.
इथे काय चुकलं आहे तुमच्या लक्षात आलं असेल. इथे काय चुकलेलं आहे मित्रो, इथे हा जो आहे हा तुम्हाला सांगितलंय जिथे कंडिशनल कंजंक्शन यूज होतात. कंडिशनल कंजंक्शन कोणते आहे कालच्याच लेक्चरमध्ये जर तुम्ही नवीन असाल, जर काही लोक पहिल्यांदाच ही लेक्चर माझं बघत असेल तर त्यांनी पहिलं लेक्चर बघावं अशी माझी विनंती आहे. त्यांना लक्षात येईल कंडिशनल कंजंक्शन कोणते कोणते असतात. इफ, अनलेस, अंटिल, वेन, व्हाईल, ॲज लॉंग, सो लॉंग, इन केस, सपोज, सपोजिंग दॅट, प्रोव्हाइडेड दॅट अशा वेगवेगळ्या प्रकारचे कंडिशनल कंजंक्शन आहेत. आणि जेव्हा हे ज्या वाक्यामध्ये येतात त्या वाक्यामध्ये टेन्स असतो, त्या वाक्यामध्ये मॉडेल नसतात. म्हणजे त्या वाक्यामध्ये शॅल, विल, कॅन, मे, माइट, कुड, शुड असं काहीही येत नाही आहे. म्हणून इथे जर लक्ष केंद्रित केलं तर तुमच्या लक्षात येईल किती सहज इथली एरर लक्षात येते. इथे हा जो विल आला आहे म्हणून मी इथे अंडरलाईन करून ठेवला आहे. हा जो विल आलेला आहे मित्रो हा चुकीचा आहे. इथे फक्त अनलेस इट रेन असं पाहिजे, इट रेन्स असं येईल. ते इट रेन्स इथे येस लागेल, राईट. मग ते चुकलेलं आहे. अनलेस इट रेन आय विल नॉट पिकअप यू ॲट 6, राईट. तर असं ते उत्तर बरोबर, म्हणजे ए ऑप्शन चुकलेला आहे. त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे, करेक्ट शोधायला सांगितले, राईट. इफ यू डोंट पास द टेस्ट व्हॉट विल यू डू. तू जर टेस्ट पास झाला नाही तर तू काय करणार. म्हणजे हे बघा हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, तर सिम्पल प्रेझेंट टेन्स इकडे शॅल विल पाहिजे, विल आहे बरोबर आणि ते क्वेश्चन आहे, तर मग हे बरोबर आहे. देर इज नो एरर, बरोबर. टेक अनदर सँडविच इफ यू आर हंग्री. टेक अनदर सँडविच इफ यू आर हंग्री. आता हे इंटरॅक्टिव्ह वाक्य आहे. इफ यू आर हंग्री, जर तू हंग्री असेल टेक अनदर सँडविच, रेग्युलर सेंटेन्स आहे, राईट. आता हे जनरल सेंटेन्स आहेत म्हणून हे पण बरोबर आहे. म्हणजे बी आणि सी दोन्ही बरोबर आहे म्हणून ओनली चौथा नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. हे अशा प्रकारचे सेंटेन्स आपण कालच्या लेक्चरमध्ये पण पाहिलेलं आहे, ते जरा बघा. टेक अनदर सँडविच इफ यू आर हंग्री, जर तू भुकलेला असेल, तुला भूक लागली असेल तर तू पुन्हा एक वेगळं अजून सँडविच खाऊ शकतो. म्हणजे त्याचं ऑलरेडी एक खाऊन झाले असेल किंवा 2 खाल्ले असेल तर पुन्हा एखादा घे असं, राईट. अशा प्रकारचं ते वाक्य आहे. चला, विच ऑफ द सेंटेन्स आर करेक्ट. म्हणजे खाली दिलेल्या सेंटेन्सपैकी कोणते सेंटेन्सेस करेक्ट आहेत ते विचारलेलं आहे आपल्याला, राईट. आणि कधी आला होता प्रश्न, फॉरेस्ट 2019ला प्रश्न आला होता मित्रो हा, राईट. आता बघूया. इफ आय बियर एम्ब्रास यू, यू आर क्रश टू डेथ. आता इथे बघा मित्रो, आता इकडे काय आहे V2, पण हा V2 जरी असला तर हे पॅसिव्ह रचना आहे, ही पॅसिव्ह रचना आहे. म्हणून पॅसिव्ह रचनेप्रमाणे इकडे सुद्धा पॅसिव्हच पाहिजे. आता इकडे जर हा पॅसिव्ह सिंपल पेंटेन्सचा आहे, तिकडे पॅसिव्ह सिंपल पेंटेन्सच मॉडेलचा होईल. मग इकडे पाहिजे विल बी असं ते पाहिजे, म्हणून तिथे चुकलेलं आहे. पॅसिव्हची बी रचना असते मित्रो. आता मित्रो एक प्रामाणिकपणे सांगू इच्छितो तुम्हाला सर्वांना, काही गोष्टी सर्वच डिटेलमध्ये शिकवता येत नसतात. कारण की काही गोष्टी शिकवण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि प्रश्नाच्या अनुषंगाने ते सर्व सांगितलं तर जास्त डायव्हर्जन व्हायची शक्यता असते आणि आपण मूळ टॉपिकपासून दूर जाऊ शकतो. आणि ते जे काही पॉईंट्स आहेत, हे जे पॅसिव्ह रचना किंवा अजून काही थोडेसे काही गोष्टी असतील की ज्या खरोखर डिटेलमध्ये सांगितल्या पाहिजेत, त्या गोष्टी आपण ॲपच्या माध्यमातून किंवा जे आपली बॅच आहे त्याच्यामध्ये सर्व डिटेलमध्ये घेतले. पण तरीसुद्धा माझा प्रयत्न असा आहे की तुम्हाला तो टॉपिक व्यवस्थित डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न मी माझ्या लेवलवर करतोच आहे. पण हेही मान्य करतो की सर्व डिटेलमध्ये सांगितलं जात असेल असं नाही आहे. पण 99% पर्यंत मी म्हणजे जो 1% असेल की एखादी गोष्ट मी तुम्हाला सांगत नसेल की ती गोष्ट त्या अनुषंगाने सांगणं शक्य नसतं. म्हणून पण हे नक्की आहे, पण माझा प्रयत्न 99% आहे की तुम्हाला ते डिटेलमध्ये सांगितलं गेलं पाहिजे की हा प्रश्नाचं उत्तर हे कसा किंवा इथे एरर काय आहे, हे माझा नेहमी प्रयत्न असतो. चला पुढे बघा. इफ ही आस्क्ड मी आय शुड मॅरी हिम. इफ ही आस्क्ड मी, आता इथे बघा इफ ही आस्क्ड मी, आता इकडे काय आहे V2 आहे. जेव्हा सिंपल पास्ट टेन्स मध्ये कंडिशनल सेंटेन्स असतं तेव्हा दुसरं जे सबऑर्डिनेट क्लॉजचं सेंटेन्स असतं त्याच्यामध्ये कुड, शुड, वुड, माईट आलं पाहिजे. आहे का बघायचं, असेल तर बरोबर म्हणायचं. शुड आहे, शालचं शुड होतं म्हणून बरोबर आहे. देर इज नो एरर.
right? We shall be excited if we let our imaginations son run away with what might have happened. आता इथे we shall be excited, हे we shall be excited if we let our imagination run away with what might have happened. आता इथे एरर नाही आहे, हे सिम्पल प्रेझेंट टेन्स सिम्पल फ्युचरचं वाक्य आहे आणि पॅसिव्ह रचना आहे, राईट? तर काही एरर नाही आहे, म्हणून बी आणि सी बरोबर आहे. म्हणून 2 नंबरचं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं होतं. चला, इफ ही हॅज टाइम ही वुड टेलिफोन. आता इफ ही हॅज टाइम, इफ ही जेव्हा हॅव हॅज हे एकटे येतात वर्ब म्हणून, तेव्हा ते सिम्पल प्रेझेंटचं वाक्य. जसं एम एज आर वाजवर एकटे आलं ते बी सिम्पलचेच असतात, एम एज आर आलं तर प्रेझेंटचे असतात, वॉज आलं ते पास्टचे असतात. तिथे हॅज आलाय तर हे सिम्पल प्रेझेंटचं वाक्य आहे. सिम्पल प्रेझेंटचं वाक्य असेल तर मित्रो हा जर सिम्पल प्रेझेंटचं आहे इथे वाक्य, मग इथे येणारं पुढचं कंडिशन सेंटेन्स सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य काय पाहिजे? शॅल, विल, कॅन, मे असं पाहिजे. मग इथे काय आलंय? वुड आलाय, म्हणून हा वुड कॅन चुकीचा आहे, हा वुड चुकीचा आहे, राईट? विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स करेक्ट्स दी अंडरलाईन मेन क्लॉज इन द सेंटेन्स अबोव. मग हा म्हणजे काय केलंय, या सेंटेन्स अंडरलाईन केलेला आहे, राईट? तर याला कोणतं असं सेंटेन्स आहे की त्याला रिप्लेस करेल? विच ऑफ वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स करेक्ट दी अंडरलाईन मेन क्लॉज इन द सेंटेन्स अबोव, राईट? कधी आला प्रश्न? कंबाईन 2018 बी ग्रुपला आलेला प्रश्न आहे. चला, इफ ही हॅज टाइम ही शुड टेलिफोन. आता शुड येईल का? नाही येणार. काय येणार नाही? का सिम्पल प्रेझेंट आहे. हा कधी येतो? जेव्हा पास्ट असेल. इथे V2 असता तरच असता, म्हणून हे चुकलेलं आहे. इफ ही हॅज टाइम ही विल टेलिफोन. आता सिम्पल प्रेझेंटचं वाक्य आहे, मग विल बरोबर. इथे बोललोच तुम्हाला शॅल, विल, मे, कॅन येऊ शकतो, मग इथे विल आला आहे म्हणून हे बरोबर आहे. इफ ही हॅज टाइम ही शॅल टेलिफोन. आता कसं आहे, आता हा शाल तर येऊ शकतो पण ही सोबत शाल येत नाही, म्हणून आपण याला चुकलेलं आहे. इफ ही हॅज टाइम ही हॅज टू टेलिफोन. इफ ही हॅज टाइम ही हॅज टू टेलिफोन. आता इथे पण प्रेझेंट टेन्स, इथेही प्रेझेंट टेन्स, दोन्ही टेन्सचे येत नाही म्हणून चुकलेलं आहे, म्हणून 2 नंबरचं ऑप्शन सहज आपल्याला सिलेक्ट करायचं होतं आणि मार्क देऊन जाणार होतं, राईट? असा प्रकारचा प्रश्न 2018 ग्रुप बी ला आलेला प्रश्न आहे. चला पुढे जाऊया. पुढचं वाक्य आपल्याला इथे स्क्रीनवर आहे. फिल इन द ब्लँक्स कधी आला होता? राज्यसेवा 2018ला ब्लँक्स भरायला सांगितले आहेत. इफ यू डॅश दॅट हार्ड यू विल गेट अ फर्स्ट क्लास. इफ यू डॅश जस्ट 2 पॅकेट्स ऑफ डिटर्जंट यू विल गेट ए 3rd पॅकेट फ्री. इफ यू डॅश जस्ट मी आय विल हॅव लेंट यू सम मनी. ओके, अशा 3 प्रकारचे सेंटेन्स आहेत आणि काही ऑप्शन दिले 4 मधून. या 4 मधून एक योग्य तो ऑप्शन आपल्याला इथे घ्यायचा आहे. आता कसं घ्यायचा त्यासाठी काही गोष्टी अंडरलाईन पण घेतलेल्या आहेत मी. कशा? इफ यू वर्क हार्ड इफ यू डॅश जस्ट हार्ड यू वुड. आता इथे काय मित्रो, आता जर इथे वुड आहे, इथे जर वुड आहे तर इथे V2 पाहिजे. इथे जर V1 आला मग इथे शॅल विल येणार, ते बघायचं. इथे V2 दिलाय का शोधायचा पहिले. जर इथे वुड आहे, वुड काय म्हणतो? कंडिशन सेंटेन्सच्या कंजंक्शन सोबत V2चं वर्ब आलं पाहिजे. याला V2 असेल म्हणजे क्रियापद सेकंड फॉर्म. आता इथे सेकंड फॉर्म आहे का? असेल तर मग त्याला क्लिक करून टाका. स्टडी आहे हे फर्स्ट फॉर्म आहे, हे स्टडी फर्स्ट फॉर्म आहे. स्टडिंग हे ING फॉर्म आहे, राईट? स्टडीड आहे V2 आहे. ओके, म्हणजे हा इथे बघू शकतो. इफ यू स्टडीड हार्ड यू वुड गेट फर्स्ट क्लास. जर तू चांगला अभ्यास केला असता तर तुला फर्स्ट क्लास मिळाला असता. म्हणजे थोडक्यात काय तसं झालं नाही, म्हणून या गोष्टीने इमॅजिनरी किंवा हायपोथेटिकल सेंटेन्स म्हटले जातात, अनरियल सेंटेन्स म्हटले जातात. म्हणून स्टडी हे बसू शकतो इथे. इफ यू जस्ट 2 पॅकेट्स ऑफ डिटर्जंट यू विल गेट 3rd पॅकेट्स फ्री. आता इथे जर शॅल विल वगैरे काही येत असेल, विल येतोय तर इथे येणारं हे V1 पाहिजे. V1 पाहिजे. V1 आहे का बघायचं. ब्रॉट हे V2 आहे, हे V2 आहे, हे V1 आहे, पण हा जातोय पण म्हणजे हा आहे, हा उडाला आहे कारण की असं स्टडिंग बसत नाही म्हणून इथे बसला आहे. म्हणजे बघा आपण एवढे 2 सापडले म्हणजे उत्तर सापडलंच आपल्याला की 4थं नंबरचं उत्तर आहे, राईट? पण हे कसं हेही पण एक्सप्लेन इथे मी करतो आहे. इफ यू जस्ट मी आय वुड हॅव लेंट यू सम मनी. आता जर इथे पास्ट परफेक्टचं मॉडेल आहे तर इथे काय पाहिजे? पास्ट परफेक्ट टेन्स पाहिजे. मग इथे पास्ट परफेक्टचं कोणतं आहे? हॅड आस्क्ड. हे काय पास्ट परफेक्ट. म्हणून इफ यू हॅड आस्क्ड मी
आय वुड हॅव लेंट यू सम मनी. तुम्ही जर मला विचारलं असतं तर तुम्हाला मी काही पैसे उसने दिले असते, असा अर्थ असा तो अर्थ आहे. तर अशा प्रकारे आपण उत्तरपर्यंत पोहोचता येऊ शकतो मित्रो, जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर. म्हणून चौथ्या नंबरचा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं होते ते. चला पुढे. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज करेक्ट, म्हणजे खालील सेंटेन्सपैकी कोणते सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस करेक्ट आहेत ते विचारलेलं आपल्याला. कधी आला प्रश्न? 2000 राज्यसेवा 2018ला आलेला प्रश्न आहे. आता बघा, इफ आय हॅड नोन दॅट यू वेअर कमिंग आय हॅव मेट यू ॲट दी एअरपोर्ट. मित्रो, जेव्हा आपण असे भले मोठे प्रश्न बघतो मोठ्या लाईनींचे, तेव्हा आपण कन्फ्यूज होतो आणि आपल्याला सायकोलॉजिकली आपण असं भीती वाटते की अरे इथे आपण चुकणार, कारण की फार मोठा प्रश्न दिलेला आहे आणि आपल्याला उत्तरपर्यंत पोहोचता येईल का नाही अशी भीती येते. पण मित्रो, अशी भीती अजिबात कधी येऊ देऊ नका. जर तुम्ही अभ्यास केला आहे आणि नसेलही केला, थोडाफार जरी तुमचं नॉलेज त्याच्या रिलेटेड काही असेल तर असं कॉन्फिडंट ठेवायचं की मी उत्तर 100% काढणार, असा आत्मविश्वास नेहमी ठेवा की जेणेकरून तुमचा स्कोर चांगला वाढेल. काही जसं म्हणतं जो डर गया वो मर गया, तर तशा प्रकारची ही गोष्ट आहे की आपला जर आत्मविश्वास चांगला असेल तर आपण उत्तरापर्यंत पोहोचता येतं. म्हणून घाबरायचं अजिबात नाही, आपले कन्सेप्ट तिथे अप्लाय केल्या पाहिजेत. तर बघा, इफ आय हॅड नोन दॅट यू वेअर कमिंग आय हॅव मेट यू ॲट दी एअरपोर्ट. आता इथे बघा, इथे हॅड नोन काय आहे? पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट आहे. जर पास्ट परफेक्ट आहे तर पास्ट परफेक्ट सोबत पास्ट परफेक्टचं मॉडेल पाहिजे. इकडे मॉडेल आहे का? नाही. हॅव मेट आहे म्हणजे काय? टेन्स आहे. इकडे बी टेन्स आणि इकडे टेन्स, दोन्ही वाक्य टेन्स येत नाही, म्हणून इथूनच हा एलिमिनेट होतो. आपण हा डिलीट करू शकतो, रिमूव्ह करू शकतो ऑप्शनमधून. तर इथे काय पाहिजे होतं? आय वुड हॅव, कुड, शुड, वुड असं पाहिजे होतं आणि मेट पाहिजे होता, तर मग ते बरोबर होतं. पण मग तिथे चुकलेलं आहे म्हणून तो बाहेर निघतोय ऑप्शनमधून, करेक्ट सेंटेन्समधून. इफ आय हॅड नोन दॅट यू वेअर कमिंग आय हॅव मेट यू ॲट द एअरपोर्ट. आता इथे जर पास्ट परफेक्ट आहे तिथेही पास्ट परफेक्टचे मॉडेल पाहिजे, पण हे प्रेझेंट परफेक्टचं आहे, हे बी टेन्स आहे. टेन्स येत नाही म्हणून हा पण टेन्स आहे आणि हा टेन्स दोन्ही वाक्य टेन्सचे नसतात. हे वाक्य मी तुम्हाला आधी सांगितलं, हे सेम तसंच आहे म्हणून हे पण साईडला जात आहे, हे पण नको आहे आपल्याला ऑप्शनमध्ये. इफ आय हॅड नोन दॅट यू वेअर कमिंग आय वुड हॅव मेट यू ॲट द एअरपोर्ट. आता हे पास्ट परफेक्टचं आहे, तर पास्ट परफेक्टचे मॉडेल इथे आहे का? वुड हॅव, बरोबर. वुड प्लस हॅव प्लस V3 आहे ना, म्हणून हे पास्ट परफेक्टचं मॉडेल बरोबर इथे फिट बसवलेलं आहे ऑप्शनमध्ये. म्हणून सी नंबरचं ऑप्शन आपल्याला बरोबर दिसत आहे. पुढचं काय अजून आहे का बघूया. इफ आय हॅड नोन दॅट यू वेअर कमिंग आय वुड हॅव मीट यू ॲट द एअरपोर्ट. हे इथपर्यंत बरोबर होतं मित्रो, पण इथे हा मीट चुकवला, हा मेट पाहिजे होता थर्ड, म्हणून बरोबर राहिलं, म्हणून हाही चुकलेला आहे. म्हणून ओनली सी बरोबर आहे, म्हणून 2 नंबरचं ऑप्शन आपल्याला घ्यायचं होतं. राईट. अशा प्रकारचं उत्तरपर्यंत आपल्याला पोहोचता येऊ शकतं. चला पुढे जाऊया. म्हणून जरी ऑप्शन्स किंवा सेंटेन्स मोठे लांब लचक असले तरी आपले अनालिसिस, आपलं नॉलेज अप्लाय करायचं, उत्तरपर्यंत पोहोचता येतं. चला पुढे बघूया. चूज द करेक्ट सेंटेन्सेस. कधी आला प्रश्न? राज्यसेवा 2018ला आलेला प्रश्न आहे. करेक्ट सेंटेन्स ओळखायला सांगितले, 3 सेंटेन्स दिलेले आहेत. इफ इट रेन्स वी विल कॅन्सल द मॅच. हे कंडिशन आहे, जर पाऊस पडत आपण मॅच कॅन्सल करू असं सहज म्हणतो नाही का. मग इथे हा V5 आहे म्हणजे सिंपल पेंटेन्स आहे. मग इथे शॅल विल कॅन वगैरे पाहिजे, विल आहे, बरोबर आहे, नो एरर. इफ इट रेन, आता इथे V2 आहे, V2 सोबत वुड, शुड, कुड, वुड येतं, आहे का? वुड आहे, बरोबर आहे. वी वुड कॅन्सल द मॅच, हेही बरोबर आहे, ए आणि बी. पुढचं बघा, इफ इट विल रेन वी विल कॅन्सल द मॅच. आता बघा इथे काय झालं, इथे पण विल आहे, इथे पण विल आहे आणि दोन्ही सेंटेन्स मॉडेलचे नसतात. जिकडे कंडिशनल कंजक्शन वापरतो तिथे टेन्स आला पाहिजे. मग इथे टेन्स हा विल नाही आला पाहिजे, इथे काय पाहिजे? इफ इट रेन्स असं पाहिजे होतं. सिंपल पेंटेन्समध्ये असतं तेव्हा इथे बरोबर राहिलं असतं, म्हणून हे चुकलेलं आहे सी. मग त्यांनी विचारलेलं आहे करेक्ट सेंटेन्स ओळखा, म्हणून ऑप्शन नंबर 2 सिलेक्ट करायचं, ए आणि बी ओनली, हे करेक्ट आहे. राज्यसेवा 2018ला आला प्रश्न होता आणि सहज मार्क देऊन जाणारा प्रश्न आहे, जर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुमची असेल, जर अभ्यास झाला असेल, जर समजून घेतलं असेल कोणाकडून तरी, तर 100% तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकतात. चला पुढे. आय विश माय ब्रदर वेअर. आता मित्रो, जेव्हा जेव्हा विशचं वाक्य येतो, जेव्हा विशचं वाक्य येतं तेव्हा त्यासोबत वेअर येतं, V2 येतं किंवा पास्ट मॉडेल येतात. हे येत असतात त्या सेंटेन्समध्ये, हे लक्षात ठेवा. हे मी मागच्या टेन्सेसमध्ये पण आय थिंक हे सांगितलेलं आहे. ठीक आहे मित्रो, हा टॉपिक शिकवण्यासारखा आहे. यातले बरेच काही गोष्टी शिकवण्यासारख्या आहेत, पण तुम्हाला म्हटलं मी आताच काही वेळापूर्वी की सगळ्याच गोष्टी शिकवता येत नाही, परंतु काही गोष्टी ज्या बेसिक गरजेच्या आहेत त्या मी 100% शिकवतो आहे. पुढे आय विश, पण हे सर्व मित्रो
खूप डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. हे जवळपास 2-2.5 तासात शिकवलेला टॉपिक आहे कंडिशन सेंटेन्स, माहिती का. मग त्याच्यामध्ये खूप सर्व A to Z बारीक बारीक गोष्टी शिकवलेल्या आहेत. म्हणजे कंडिशन सेंटेन्सचे कसाही प्रश्न आला तरी चुकणार नाही, एवढं चांगल्या पद्धतीने शिकवलेलं आहे. पण तरीसुद्धा तसं जरी असलं, बॅचमध्ये शिकवलं असेल मुलांना मी, पण प्रश्नांच्या अनुषंगाने तुम्हाला मी तो टॉपिक 100% शिकवायचा प्रयत्न करतो आहे. आय विश माय ब्रदर वेअर हिअर. आता आय विश, आता तुम्ही काय केलं असतं, माय ब्रदर आहे इथे तुम्ही म्हटलं असतं इथे वेअर नको पाहिजे, इथे वॉच पाहिजे असं म्हटलं असतं, पण हे चुकलं असतं. हे वेअरच बरोबर आहे. काही विशच्या वाक्यामध्ये वेअर येतो, इथे म्हटलं आहे शॅल विल वॉज वगैरे आर येत नाही, फक्त वेअरच येतो. मग आय विश माय ब्रदर वेअर हिअर, मला वाटलं की माझे भाऊ इथे असतील, म्हणजे नव्हते, होते असतं. तर MPSC 2017 प्रश्न आला होता, आय विश्ड माय ब्रदर हॅड बीन हिअर. आता हे सिम्पल पास्ट परफेक्टचं वाक्य आहे, बरोबर. आता त्यांनी काय म्हटलंय, तर आता जाऊ द्या. आता त्यांनी विचारलं काय आपल्याला, पहिल्यांदा बघायचं की काय विचारलंय. करेक्ट एरर शोधायला सांगितलंय, करेक्ट सेंटेन्स सांगितलं की काय विचारलंय. द अबोव पेअर ऑफ सेंटेन्स एक्सप्रेस, म्हणजे काय एक्सप्रेस करतात. याच्यामध्ये मित्रो जेव्हा पास्ट सेंटेन्स असतं ते एकतर अनरियल असतं, हायपोथेटिकल असतं, इमॅजिनरी असतं, इम्प्रॉबेबल असतं, अनलाइकली असतं. तसे काही ऑप्शन, त्याच्यापैकी एक ऑप्शन आहे का ते बघा. पास्ट सिच्युएशन, पास्टचा काही संबंध नाही आहे. रिअल हे सिम्पल पेंडेचं असतं, हे मागे सांगितलं तुम्हाला. पॉसिबल पण सिम्पल पेंडेचं आहे. हायपोथेटिकल असतं, म्हणून ओन्ली डी, म्हणून ऑप्शन नंबर 4 ओन्ली डी हे घ्यायचं आहे, राईट. चला if he works satisfactorily, comma, he will be promoted. आता if he works satisfactorily, comma, he will be promoted. हे पॅसिव्ह रचना आहे मित्रो. V5 आहे, V5चं पॅसिव्ह रचना शॅल बी, विल बी, कॅन बी, असं, मे बी असं होतं, आणि V3, राईट. तर हे बरोबर आहे. इफ ही वर्क सॅटिस्फॅक्टरी ही विल बी प्रमोटेड. आता त्यांनी काय विचारलंय, द कंडिशन एक्सप्रेस इन द सेंटेन्स अबो इज, काय आहे, काय कंडिशन आहे. राज्यसेवा 2017 आलेला प्रश्न आहे की कोणती कंडिशन, तसं जसं आपण हा प्रश्न बघितला सेम तसाच आहे. तर जेव्हा सिंपल पेंडेच वाक्य असतात ते कोणते असतात मित्र, प्रॉबेबल, रिअल, पॉसिबल वाले असतात. तसं काही ऑप्शन आहे का, प्रॉबेबल आहे, म्हणून 3 नंबरचा ऑप्शन घ्या. इम्प्रॉबेबल कधी असतं, सिंपल पास्ट. इम्पॉसिबल सिंपल पास्ट. इमॅजिनरी सिंपल पास्ट, म्हणजे हे आहे ऑप्शन 3 नंबरचं. सहज मार्क देऊन जाणार प्रश्न आहे. चला पुढे जाऊया. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स इज, राज्यसेवा 2017 आलेला प्रश्न आहे. करेक्ट सेंटेन्स ओळखायला सांगितलं आहे. इफ आय हॅड टाइम, कॉमा, आय शुड हॅव विजिटेड दी एक्झिबिशन. आता इथे पास्ट परफेक्ट आहे मित्र, इथे पास्ट परफेक्ट आहे, तिकडे पास्ट परफेक्टचं मॉडेल आलं पाहिजे. शुड, कुड, हुड, हॅव प्लस V3 पाहिजे. मग इथे पास्ट परफेक्टचं मॉडेल आहे, शुड हॅव, हे बरोबर दिसते आपल्याला, राईट. इफ देअर वॉज अ रश ऑफ ऑर्डर्स वी हॅड टू वर्क ओव्हर टाईम. आता इफ देअर वॉज ए रश ऑफ ऑर्डर्स, जर तिथे ऑर्डरचा रश असेल तर वी हॅड टू वर्क. आता हे काय सिंपल पास्ट आहे, सिंपल पास्ट, राईट. आणि हे बी सिंपल पास्ट दिसते, म्हणजे एकाच टेन्सचे दिसत आहेत ते मित्र. मग आणि दोन्ही टेन्सचे नको आहेत, म्हणून हे चुकलेलं आहे, टेन्सेस आहेत. इथे काय पाहिजे, इफ देअर वॉज ए रश ऑफ ऑर्डर्स वी वुड वर्क ओव्हर टाईम. वुड पाहिजे होता इथे, वुड, शुड वगैरे, तर चुकलेलं आहे, ते चुकलेलं आहे. मग इथे बघा, इफ आय वेअर मिलेनियर्स, आणि तुम्हाला सांगितलं मित्रो की आय सोबत, कंडिशन सेंटेन्स सोबत, इफ सोबत, आय सोबत नेहमी वेअर येतो. काय येतो, वेअर. वॉज येत नाही, आर येत नाही, सॉरी एम येत नाही, वेअरच येतो, म्हणून बरोबर. इफ वेअर आय वेअर मिलेनियर्स आय वुड गिव्ह जेनरसली अ गुड कॉजेस. आता इथे हा जर वेअर आहे, इथे सिंपल म्हणजे हा V2 झाला. सिंपल पास्ट सोबत इकडे शुड, कुड, वुड पाहिजे, तर वुड आहे बरोबर, म्हणून हे बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर A आणि C, ऑप्शन नंबर A आणि C 4थ्या नंबरच्या ऑप्शनमध्ये, सॉरी काय विचारलं आहे, इफ आय हॅड टाइम आय शुड हॅव विजिटेड एक्झिबिशन. इफ देअर वॉज अ रश ऑफ ऑर्डर्स वी हॅड टू वर्क. हां, इथे ऑप्शन घेताना इथे A आणि C पाहिजे, इथे B घेतला गेला आहे. A आणि C पाहिजे होता. ऑप्शन नंबर A आणि B, A आणि C बरोबर आहेत. चला पुढे जाऊया.
आयडेंटिफाय द सेंटेन्स इज ग्रॅमॅटिकली करेक्ट. पेज आहे 2017 आलेला प्रश्न आहे की ग्रॅमॅटिक करेक्ट सेंटेन्स कोणता आहे ते ओळखायला सांगितलंय. पेज आहे 2017 आलेला प्रश्न आहे. इफ यू ट्राय यू कुड ड्राईव्ह कार. आता इथे बघा मित्रो, हा जर सिंपल सेंटेन्स आहे तिथे V2 पाहिजे का नाही. इथे जर ट्राईड असता तर कुड चालला असता, पण इथे ट्राय आहे मग इथे यू विल ड्राईव्ह पाहिजे होता, विल आला पाहिजे होता, म्हणून चुकलेला आहे. राईट. इफ आय वेअर अ किंग आय वुड हेल्प द पोअर. मी जर राजा असतो तर मी त्या गरीब लोकांना मदत केली असती. हा वेअर सोबत V2 आहे का, कुड शुड वगैरे आहे का, वुड आहे, बरोबर आहे, पण देर इज नो एरर. इफ शी हॅड वर्क रेग्युलरली शी माइट हॅव अचीव हर गोल. आता पास्ट परफेक्ट आहे, बरोबर. आता पास्ट परफेक्टचं पास्ट परफेक्ट मॉडेल पाहिजे, म्हणजे वुड कुड शुड माइट कुड हॅव प्लस V3 पाहिजे. माइट हॅव आहे, V3 आहे का इथे बघा, बच्ची बरोबर आहे. म्हणजेच काय, बी आणि सी बरोबर आहे म्हणून बी आणि सी ऑप्शनमध्ये पाहिजे. तर सहज मार्क देऊन जाणारा प्रश्न आहे. चला पुढे जाऊया. चूज द करेक्ट सेंटेन्सेस. टॅग 2017 आलेला प्रश्न आहे. जर करेक्ट सेंटेन्स ओळखायला सांगितलं. इफ इट रेन्स द मॅच इज कॅन्सल. आता इथे बघा, इफ इट रेन्स V5 V1 आहे, मग इथे काय पाहिजे, इथे शॅल विल वगैरे पाहिजे, कॅन मे पाहिजे, आणि हे पॅसिव्ह आहे, इथे काय विल बी कॅन्सल असं पाहिजे, किंवा कॅन बी कॅन्सल, मे बी कॅन्सल असं पाहिजे, पण इज मग दोघांमध्ये टेन्स नाही चालत, म्हणून चुकलेलं आहे, हे चुकलेलं आहे. पुढे इफ आय ईट चीज इट गिव्ज मी इंडायजेशन. आता मी जर चीज खाते तर मला त्याच्यामुळे इंडायजेशन होतं. हे जनरल सत्य आहे. हे काय जनरल ट्रूथ आहे किंवा हॅबिच्युअल ट्रूथ आहे, तर म्हणून ते बरोबर आहे. देर इज नो एरर. म्हणजे मित्रो, सायंटिफिक फॅक्ट, जनरल ट्रूथ, युनिव्हर्सल ट्रूथ याच्यामध्ये दोन्ही वाक्यामध्ये सिंपल सेंटेन्स येतात, म्हणून हे त्या प्रकारचं वाक्य आहे, म्हणून हे बरोबर आहे. म्हणून हेही गोष्ट लक्षात ठेवा मित्रो, कधी कधी तुम्हाला एका सेंटेन्समध्ये दोन्ही सेंटेन्स टेन्सेस असतील तर ते सेंटेन्स चुकीचं समजू नका. ते सेंटेन्स अनालिसिस करा की सेंटेन्स कोणत्या प्रकारामध्ये मोडतं, त्यानुसार उत्तरापर्यंत पोहोचायचं. तर आपल्याला पोहोचता आलं कसं, हे जनरल सत्य आहे, कारण की ती त्याची सत्यता सांगते तिची, किंवा तो की मी जर चीज खाल्लं तर मला असं होतं. काही काही लोकांना म्हणजे त्याला आपण फूड इंटॉलरन्स म्हणतो, एखाद्या अन्नाबद्दलची असणारी ॲलर्जी, राईट, तसं आहे ते. इफ आय विल हॅव टाईम आय शॅल व्हिजिट एक्झिबिशन. इथे बघा, इथे मॉडेल आहे, इथे पण मॉडेल आहे, आणि कंडिशनल कंजंक्शनमध्ये काय पाहिजे, फक्त टेन्स पाहिजे. इफ आय हॅव टाईम असं पाहिजे. इफ आय हॅव टाईम आय शॅल व्हिजिट एक्झिबिशन असं ते असतं, म्हणून फक्त बी ओनली, म्हणून 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. चला, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट दी सेंटेन्स. मित्रो, जेव्हा मी सांगतोय ॲनालिसिस एकदा नाही दोनदा बघा, मग तुम्हाला लक्षात येईल की मी जे सांगितलेले किती बरोबर आहे आणि ते लक्षात कसं ठेवायचं आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. कधी आला प्रश्न, इंजिनिअरिंग MEC 2017 आलेला प्रश्न आहे. वी कुड स्टार डिडर इफ ओनली. आता इथे बघा, आता हा कुड V2 आहे, म्हणजे पास्ट मॉडेल आहे, मग इथे येणारं इफ ओनली बरोबर सुद्धा काय पाहिजे, पास्टवालाच पाहिजे, पास्टवालाच टेन्सवाला पाहिजे. जॉन वॉज हिअर, जॉन वेअर हिअर, जॉन हॅड बीन हिअर, जॉन इज हिअर. आता मित्रो, जेव्हा इफ सोबत एखादं नाव आलं असेल तर त्यासोबत वॉज वेअर पैकी काय येणार, तर वेअर येणार, म्हणून इथे वेअर येतो, कारण की कंडिशन इफ सोबत वेअरच येत असतो, म्हणून जॉन वेअर हिअर. वी कुड स्टार्ट डिनर इफ ओनली जॉन वेअर हिअर. जर जॉन इथे असतात तर आपण जेवण कधी सुरू केलं असतं, असं त्याचा अर्थ आहे. तर अशा प्रकारचं उत्तर आपल्याला पोहोचता येऊ शकतं. फिल इन द ब्लँक स्पेसेस. आता मित्र, मोठं सूचना इथे होते, मी शॉर्टकट घेतली आहे त्याच्यातली. फिल इन द ब्लँक स्पेसेस म्हणजे ब्लँक स्पेसेस दिले ते भरायचे आहे. कधी आला होता, राज्यसभा 2016 आलेला प्रश्न आहे, बघूया. इफ आय डॅजस्ट राहुल आय न्यू बॅटरी. आय डॅजस्ट अ न्यू बॅटरी. आता इफ सोबत आय सोबत नेहमी काय येतं लक्षात ठेवा, वेअर येतं. वेअर कुठे काय शोधून काढा, डायरेक्ट उत्तरपर्यंत पोहोचतात, म्हणजे काही सेकंदात तुम्हाला उत्तर शोधता आलं पाहिजे मित्र. आता वेअर कुठे आहे, इथे एम आहे, इथे वॉज आहे, वॉज इथे आहे, म्हणजे उत्तर हे आहे, उत्तर लगेच सापडलंय. इफ आय वेअर राहुल आय वुड बाय न्यू बॅटरी. मी जर राहुल असतो तर मी नवीन बॅटरी घेतली असती. म्हणजे थोडक्यात तुमचा एखादा मित्र आहे राहुल नावाचा, त्याने ही गोष्ट केली नाही, म्हणून त्यावर तुम्ही असं बोलतायत, इफ आय वेअर राहुल आय वुड बाय न्यू बॅटरी, राईट. तसं तुम्ही म्हणू शकता, इफ आय वेअर देअर आय वुड सेलिब्रेट दिस इव्हेंट. मी जर तिथे असतो तर मी हा इव्हेंट सेलिब्रेट केला असता. अशा प्रकारचं एखादं वाक्य तुम्ही
बनू शकतात. आता इथे बघा पुढचा प्रश्न बघा, फिल इन द ब्लँक्स. राज्याच्या 2 सोडायला आलेला प्रश्न आहे. इफ वी डॅश डॅश मीट ॲट 8 वी डॅश डॅश हॅव प्लेंटी ऑफ टाईम. आता राज्याच्या 2 सोडायचा प्रश्न आहे, इथून आपल्याला घ्यायचा आहे. इथे आता पहिला ऑप्शन फिल करून बघायचं. एकामध्ये टेन्स आला पाहिजे, एकामध्ये मॉडेल आला पाहिजे. जिथे कंडिशनल कंजंक्शन आहे तिथे टेन्स भरवायचा. आता मीट आणि हॅव दोन्ही काय दिसतंय, टेन्स दिसत आहेत, म्हणून हे बाद घेऊन जातात. जिथे तुम्हाला एकामध्ये टेन्स दिसतोय का आणि दुसरीमध्ये मॉडेल दिसतंय का ते शोधायचं. आता विल मीट, इफ वी विल मीट. आता इफ वी विल मीट ॲट. आता इथे इफ सोबत टेन्स पाहिजे, पण हा विल आहे म्हणून हा चालला जातो, मॉडेल आहे, चालणार नाही. आता इथे बघा, इफ वी मीट वी विल हॅव. इथे बघा, इफ वी मीट ॲट 8 वी विल. हे बघू शकतं. आता इथे पण दोन्ही मॉडेल आहे म्हणून जात आहे. म्हणजे इफ वी मीट ॲट 8, जर आपण 8 वाजता भेटलो तर वी विल हॅव प्लेंटी ऑफ टाईम. म्हणजे तो सांगतोय की म्हणजे थोडक्यात काय, मी 8 वाजता फ्री असतो, माझ्याकडे 8 वाजता टाईम असतो, म्हणून जर आपण 8 वाजता भेटलो तर आपण जास्त वेळ गप्पा मारू किंवा आपल्याकडे जास्त वेळ भेटेल, असा त्याचा अर्थ तो आहे. म्हणून ऑप्शन नंबरचा 3 आहे, कारण की ते टेन्स इफ वी मीट ॲट 8 वी विल हॅव प्लेंटी ऑफ टाईम. राईट, अशा प्रकारचं ते उत्तर आहे त्याचं. चला पुढे जाऊया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिवन बिलो. करेक्ट अल्टरनेटिव्ह शोधायचा आहे. कधी आला होता, ASO 2015ला आलेला प्रश्न आहे. ही विल विन द रेस इफ ही रनिंग रेग्युलरली. आता मित्र, जेव्हा आता इथे जर विल आहे, तर ते ही शीटमध्ये येतो, तर यासोबत येणारं वर्ब हे V5 पाहिजे. ते V5 शोधायचं. V5 कुठे आहे, कारण की सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच शॅल विल कॅन वगैरे येतो. मग सिम्पल प्रेझेंट कुठे आहे ते बघायचं. हा वूड आहे, हा पास्टचा आहे, पास्ट मॉडेल आहे. हा फ्युचरचा आहे. हा तर येणारच नाही, वेअर टू प्रॅक्टिस, म्हणजे इथे आहे फक्त प्रॅक्टिस. ही विल विन द रेस इफ ही प्रॅक्टिस इज रनिंग रेग्युलर. तो रनिंगची रेस जिंकू शकतो जर त्याने रेग्युलर प्रॅक्टिस केली तर. हे कंडिशन आहे आणि त्याचा रिझल्ट आहे. चला मित्रो, आजचा कंडिशन सेंटरचा जो सेकंड पार्ट आपण घेत होतो तो संपलेला आहे. आणि इथे कंडिशन सेंटरचे मी क्वेश्चनही संपवलेले आहेत. मित्रो, तुम्ही वेगळ्या एक्झामचे PIQ बघा. त्यातले जर तुम्हाला एखादा प्रश्न कॉम्प्लिकेटेड वाटत असाल तर तुम्ही मेसेज करा, व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न 100% करणार आहे. म्हणजे तुम्ही काय करा, PIQ बघा, जसं PIQ बघा, अभ्यास करा. म्हणजे तुमचा अभ्यासाची तयारी ही 100% परिपूर्ण होईल. आपण तर परिपूर्ण करायचा प्रयत्न करतोय, पण तुमच्या माध्यमातून ते सुद्धा व्यवस्थित होईल. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया नवीन टॉपिकवरून. आणि जर नवीन असाल तर माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला जॉईन करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, जसं विद्यार्थ्यांना शेअर करा, की जेणेकरून तुमच्यासारखे अदर जे मुलं आहेत त्यांनाही याचा फायदा होईल. आणि ह्याच नावाचं आपलं द कोहिनूर अकॅडमी नावाचं चॅनल आहे टेलिग्रामचं, त्याला जॉईन व्हा, जेणेकरून इंग्लिश रिलेटेड किंवा जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहे आपण तिथे शेअर करत असतो त्या तुम्हाला अवेलेबल होतील. आणि लेक्चर्स पण यूट्यूबला अवेलेबल, जर तुम्ही सबस्क्राईब केलं आपलं चॅनल तर असे करू शकता आपण. चला पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला भेटूया आपण. बाय बाय, सी यू.